या कालावधीमध्ये कारखान्याचे जे कार्यकारी संचालक घुले साहेब होते त्या काळामध्ये महाप्रचंड भ्रष्टाचार या कारखान्यामध्ये झालेला आहे। त्यांनी संबंधित अधिकारी जे 3-4 अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी 25 ते 30 कोटीचा भ्रष्टाचार या कारखान्यामध्ये केला आहे। त्यावेळेस आता तुम्ही दुबई आम्हाला देतात का? आता पर्वतांना बोलले की कारखाना प्रचंड अडचणीमध्ये आहे अडचणीत आहे, आम्ही मान्य करतो, आम्हाला ते सगळं जाणीव आहे, आम्हाला कारखान्याची वेळोवेळी कुचंबना करायची नाही आहे, पण येऊन जाऊन प्रश्न जामीनधारकांचा ज्यावेळेस येतो त्या टायमाला कारखाना अडचणीत आहे असं सांगितलं जातं। ठीक आहे, ते मान्य करतो, पण ज्या 4 कर्मचाऱ्यांनी 25 ते 30 हजार कोटीचा घोटाळा 30 कोटीचा घोटाळा या ठिकाणी केला कारखान्यामध्ये, त्या टायमाला या कारखाने प्रशासन झोपलं होतं का? घोले साहेबांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, पुंडे साहेबांची झाली पाहिजे, अजून त्याच्यामध्ये शेळके साहेब असतील, आवरी साहेब असतील, असे अनेक पोखरकर साहेब असतील, यांचे यांना वरद असं कोणाचा होता? घोलेंचा होता, संचालक मंडळाचा होता का चेअरमन साहेबांचा होता? त्या टायमाला तुम्ही झोपले होते का? त्या टायमाला तुम्ही आता सांगता का कारखाना प्रचंड अडचणीत आहे, सहकार्य करा, मान्य करा, मागण्या हे करा, आणि त्या टायमाला तुम्ही 30 कोटी कारखान्याचे खाल्ले, त्यावेळेस तुम्ही संचालक मंडळाने डोळ्याला पट्ट्या लावल्या होत्या का? तुम्ही ज्या साजूकाच्या बाता मारतात, कारखाना चालला पाहिजे, भाग्यलक्ष्मी चालली पाहिजे, बरोबर आहे चालली पाहिजे, पण तुम्ही ज्या टायमाला भ्रष्टाचार होतो त्यावर एकही संचालक बोलत नाही। आताही आम्ही आल्यानंतर कार्यकारी संचालक जे आमचे MD साहेब असतील, पर्वतांना असतील, त्यांना आम्ही डायरेक्ट समाजासमोर विचारलं की त्या 25-30 कोटीचं झालं काय? त्या टायमाला त्यांनी मुख गिळून गप्प बसले, त्याच्यावर शब्द सुद्धा काढला नाही। पण आता जो आमच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यासाठी तुम्ही तरसून आमच्या ज्या मागण्या मान्य करायला होतात, आणि ज्या 30 कोटी तुम्ही जे खाल्लेत त्यांचं तुम्ही काही त्याच्यावर शब्द सुद्धा बोलायचं नाही। ही वागणूक ही चुकीची आहे, आणि याच्या निसारार्थ आम्ही समस्त या समाजसेवक असतील, या तालुक्यातील कारखाना प्रेमी असतील, कारखाना चालला पाहिजे सभासद असतील, यांच्या सगळ्यांच्या वतीने 26 जानेवारीला या 30 कोटीचा भ्रष्टाचार याची चौकशी व्हावा म्हणून आम्ही 26 जानेवारीला अकोले तहसीलदार या ठिकाणी उपोषणासाठी सगळे बसणार आहोत।